नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र तेजस आपल्या बॉयलर नॉलेज सर्कल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आज आपण एक छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, जो बॉयलर सेकंड क्लास व फर्स्ट क्लास परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो। तुम्ही बॉयलरमध्ये काम करत असाल किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये असाल तर PSV आणि PRV हे दोन शब्द तुम्ही नक्की ऐकले असतील। पण खरा प्रश्न असा आहे की हे दोन्ही एकसारखे आहेत का? नाही। आणि जर हा फरक समजला नाही तर तो धोकादायक ठरू शकतो। चला तर अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। सर्वप्रथम PSV म्हणजे प्रेशर सेफ्टी वाल्व, नावातच सेफ्टी आहे, म्हणजेच हा एक सेफ्टी डिव्हाइस आहे। जेव्हा बॉयलरमधील प्रेशर खूप वाढतो आणि ठरलेल्या लिमिटच्या वर जातो तेव्हा PSV आपोआप उघडतो आणि अतिरिक्त स्टीम बाहेर सोडतो। त्यामुळे काय होतं, बॉयलर ओव्हर प्रेशरमुळे फुटण्यापासून वाचतो। म्हणजेच एकदम सोप्या शब्दात PSV हा तुमच्या बॉयलरचा बॉडीगार्ड आहे। इमर्जन्सी आली की तो ऍक्टिव्ह होतो। आता पाहूया PRV म्हणजे काय। PRV म्हणजे प्रेशर रिड्युसिंग वाल्व। हा सेफ्टी डिव्हाइस नाही तर एक कंट्रोल डिव्हाइस आहे। याचं काम काय, लाईन मधील जास्त प्रेशर कमी करून स्थिर ठेवणं। उदाहरणार्थ जर तुमच्या बॉयलर मधून 10 kg प्रेशर येत असेल आणि तुम्हाला फक्त 5 kg ची गरज असेल तर PRV त्या प्रेशरला कमी करून 5 kg वर स्थिर ठेवतो। म्हणजेच PRV सतत काम करत असतो, तो सिस्टमला सुरक्षित ठेवत नाही तर सिस्टम योग्य पद्धतीने चालू ठेवतो। आता मुख्य फरक लक्षात ठेवा, PSV हा फक्त इमर्जन्सीसाठी असतो आणि PRV हा कंटिन्युअस कंट्रोलसाठी असतो। PSV ओव्हर प्रेशर झाल्यावरच उघडतो तर PRV नेहमीच प्रेशर कमी करत राहतो। PSV स्टीम थेट वातावरणात सोडतो तर PRV फक्त प्रेशर कमी करून पुढे पाठवतो। आता एक महत्त्वाची गोष्ट, जर PSV काम नाही केलं तर बॉयलरमध्ये स्फोट होण्याचा धोका असतो, जो खूप गंभीर आहे। आणि जर PRV खराब झाला तर मशीनला चुकीचा प्रेशर मिळेल आणि इक्विपमेंट डॅमेज होऊ शकतं। म्हणून हे दोन्ही वॉल्व खूप महत्त्वाचे आहेत, पण त्यांची कामं पूर्णपणे वेगळी आहेत आणि हाच फरक समजला नाही तर धोका होऊ शकतो। म्हणून लक्षात ठेवा, PSV म्हणजे सेफ्टी आणि PRV म्हणजे कंट्रोल। जर तुम्हाला अशीच सोपी आणि प्रॅक्टिकल बॉयलर माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह एकदम सोप्या पद्धतीने। धन्यवाद।